मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उरलेल्या भातापासून झटपट आणि चविष्ट अंडा भात। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि फक्त 10 मिनिटात तयार होते। तर चला बघूया रेसिपीसाठी लागणारे साहित्य। मी इथे घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, राहिलेला भात, काही घरगुती मसालेच आहेत हळद, तिखट सारखे, मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि मीठ आहे आणि तेल आहे आणि सोबतच मी घालणार आहे त्यात वरून मटन मसाला। तर सुरू करूया। कढई घेऊया, कढईमध्ये तेल गरम करून घेऊया, त्यात घालूया जिरे, जिरे तडतडले की आपण घालूया कांदा, कढीपत्ता आणि टोमॅटो, ते सोनेरी रंगावर परतून घेऊया। आता आपण त्यात घालूया हळद, लाल तिखट आणि एव्हरेस्टचा मटन मसाला आणि त्याला चांगलं भाजून घेऊया। मसाले करपू नयेत म्हणून आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा आपण ते मसाला भाजून घेऊया। भाजून झाला की त्यामध्ये कोथिंबीर घालूया चिरलेली। आता आपण अंडी घेऊया, अंड्यांना फोडून ते फेटून घेऊया। फेटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया। मीठ घालून लगेचच आपण ते अंडी मसाल्यामध्ये घालून त्याला ढवळूया। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। अंडी घालून झाल्यानंतर अंडी चांगली स्क्रॅम्बल होईपर्यंत ढवळत राहूया आणि त्याच्यामध्ये नंतर उरलेला राईस आहे रात्रीचा, तो आपण त्यामध्ये ॲड करूया। भात ॲड केल्यानंतर त्यालाही एकजीव करून घेऊया, चांगलं मिक्स करूया। मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी 2 मिनिटाची आपण त्याला वाफ देऊया। वाफ देऊन झाल्यानंतर आपण त्याला गरमागरम चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करूया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।